सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद बरं का, की तुम्ही ह्या ड्रेसला जो प्रतिसाद दिला आणि जे मला चेअरअप केलं त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद आहे तुमच्या सगळ्यांचे. कारण माझा पहिला जो शॉर्ट व्हिडिओ आहे तर तो 50K पर्यंत गेला. तर तो ह्या साडीपासून शिवलेल्या ड्रेसमुळेच गेलेला आहे. तर मला इतकं सगळं प्रोत्साहन दिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आहे तुमच्या सगळ्यांचे. आणि बऱ्याच ताईंचे असे प्रश्न होते की तू कोणती मशीन वापरते किंवा तुझ्या मशीन कोणती आहे, काय आहे, तर असे बरेचसे प्रश्न होते. तर म्हटलं चला आता त्याबद्दल थोडीशी माहिती पूर्ण देते मी. तर एक लॉंग व्हिडिओ बनवते. तर चला मग, हे बघा, ही आहे माझी इंडस्ट्रियल मशीन आहे. तर ही अर्णव कंपनीची आहे. जे आहे सिंगेवार, तर त्यामध्येच आहे सिंगेवार अर्णव कंपनी. हे अर्णव जे आहे तर हे त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव दिलेलं आहे, तर ते सिंगेवार कंपनीचेच मोडत आहे. तर माझी ही तिसरी मशीन आहे त्यांच्या जवळची. कारण माझी एक सुरुवातीला मी आता बघा 6 वर्ष झाले तर ती मशीन घेतली होती सुरुवातीला फर्स्ट टाइम. तर त्यांच्या जवळची फुल शटरची मशीन होती, परंतु ती साधी अशी ब्लॅक कलरची होती. जी ही मी आता ही पिकोची घेतलेली आहे, तर ही सुद्धा त्यांच्या जवळचीच आहे. आणि मला ह्या मशीनमध्ये काय प्रॉब्लेम आले तर मी तुम्हाला ते समोर सांगणार आहे. त्यापूर्वी आता आपण हे बघूया. तर हे बघा, इथे कवर स्पीड जो आहे तर तो सुद्धा कवर होती. तर प्लसचं जे सिम्बॉल आहे तर इथून आपण जे स्पीड आहे तर तो वाढवू शकतो आणि जे मायनसचं आहे तर तिथे आपण कमी सुद्धा करू शकतो. इथं एक लाईटचा सिम्बॉल आहे. तर तिथे आपल्याला जे शिवताना इथे जो लाईट दिसतोय तर तो कमी जास्त सुद्धा केले जाते. आणि ही निडलचं सिम्बॉल आहे की जे एक वरती होते, एक मिडलला असते आणि एक खाली जाते. तर असे 3 सिम्बॉल दिलेले आहेत. आणि इथं सेट वगैरे करण्यासाठी आहे. तर मला ह्या मशीनला घेऊन झालं आहे आता 1.5 वर्ष. तर मला ह्या मशीनला फक्त एक प्रॉब्लेम आलेला आहे आणि ते मी तुम्हाला नंतर शेवटी सांगेलच. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर बघा, ह्या मशीनचं म्हणजे हा एक खरंच खूप फायदा आहे की तुमचं जे 4 घंट्याचं काम असेल किंवा 5 घंट्याचं काम असेल तर हे हे मशीन आहे तर हे 2 घंट्यातच ते काम पूर्ण करतं. आणि बघायला गेलं तर ह्या मशीननं खूप स्पीडनं चालतात. तुम्हाला जर स्पीडनं तुमचे ब्लाऊज वगैरे, तुम्हाला फिनिशिंग, मेन म्हणजे तुमची जी फिनिशिंग आहे तर त्यामध्ये सुद्धा खूप फरक पडतो बरं का ह्या मशीनने. आणि मला खूप फायदा झालेला आहे. आणि ही मशीन मला पडली आहे 25,000 मला किंमत सांगितली होती. तर त्यामध्ये फक्त त्यांनी 500 रुपये कमी केले. आणि 500 रुपये म्हणजे तेही त्यांनी घरी आणायचे चार्जेस 500 रुपये. आणि जे आहे घरी इन्स्टॉल करून देणं वगैरे, की आपल्याला डेमो जे दाखवतो, समजा आता तिथे दाखवणं वेगळं आणि घरी आल्याच्या नंतर आपल्याला कपडा वगैरे स्टिच करून दाखवणं वगैरे, ते डेमो. तर त्यांनी ते एक्स्ट्राचे 500 रुपये चार्जेस घेतले होते. तर मला 25,000मध्ये ही मशीन पडली होती. आणि जी माझी पहिली मशीन होती फुल शटरची मोटर सहित, तर ती मला 7,000त पडली होती. म्हणजे ती मला तेव्हा स्वस्त पडली होती. तर आता मशीनच्या काही किमती स्वस्तही झाल्या आहेत आणि काही महाग सुद्धा आहेत. तर हे मशीन मला आता 1.5 वर्ष घेऊन झालं आहे. आणि इथे जे आहे तर आपल्याला जे हे हँडल आहे तर हे खालीवर न करता इथे बटन दाबलं तर आपली जो खालचा धागा आहे तो सुद्धा वरती येऊन जाते. आणि प्लस याचा एक फायदा असा आहे की याला जे हे आपलं पॅन्डल आहे तर याच्यामध्ये कटर सुद्धा आहे. जर 1 फूट जर बॅक दाबला आपण तर आपोआप धागा कट होते. तर ते सुद्धा मी सेटिंग याच्यामध्ये करून घेतलेली आहे की नेहमी नेहमी जो कैची आपण धागा कापण्यासाठी घेतो तर त्यात बराच वेळ जातो. आपण नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये जो वेळ जातो त्याच्यामुळे सुद्धा आपलं ब्लाऊजचा जो स्पीड आहे तर तो कमी होते. तर त्याच्यामुळे मग मी ही मशीन घेतली आहे आणि मला ह्या मशीनचा तर बघा खूप फायदा झाला आहे. आणि जे मी 25,000 रुपये याच्यामध्ये गुंतवले होते तर ते सुद्धा मी प्रॉफिटमध्ये आहे. तर बाकी मी जास्त नाही सांगत तुम्हाला. आणि हे बघा, इथे हे लॉक करण्यासाठी आहे आणि खूप स्मूथली चालते बरं का. अजिबात कुठे आवाज नाही, खटखट नाही, काही नाही. आणि याच्यामध्ये जे ऑइल आहे तर ते ऑइल हे बघा असं याच्यामधलं ऑइल असते इथे.
आणि हे इथल्या साईडला एक नट असते, जो नट काढल्याच्या नंतर आपण बॉटलमध्ये ते ऑइल काढून घेऊ शकतो. आणि दुसरं ऑइल तर याच्यामध्ये ऑइल कसं टाकायचं किंवा कसं असते तर ते सुद्धा खूप सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. तर याच्यामध्ये जेव्हा सुरुवातीला आपण ही मशीन घेतो तर तेव्हा पहिल्या महिन्यात आणि दुसऱ्या म्हणजे 2 महिन्यात रेग्युलरली म्हणजे ऑइल चेंज करायचं असं मला त्यांनी सांगितलेलं होतं. तर मी सुद्धा 2 महिन्यात 2 ब्लाऊज शिवले किंवा 8 शिवले किंवा जेवढं आहे आपण शिवतो तेवढं. परंतु मी रेग्युलरली 2 महिने ऑइल चेंज केलं आणि नवीन ऑइल टाकलं आणि त्यानंतर आता 3-3 महिन्यानंतर ऑइल चेंज करते. आणि कधी कधी तर 3 महिने सुद्धा लागले नाही मला, 4-4 महिन्यांनी सुद्धा मी ऑइल चेंज केलं. तर आतापर्यंत माझ्या फक्त कमीत कमी 4 ते 5 बॉटल झालेल्या आहेत. तर ऑइल सुद्धा जास्त खराब वगैरे होत नाही. आणि एक हाताने जर काम केलं तर कोणतीच मशीन किंवा कोणतंच जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे तर ती अजिबात खराब होत नाही. तुम्ही जर व्यवस्थित त्याची काळजी वगैरे घेतली तर ते खराब वगैरे काही होत नाही. आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की मला याला काय प्रॉब्लेम आला, तर मला याच्यामध्ये 1 वर्ष फ्री सर्व्हिसिंग होती. म्हणजे होम घरी येऊन फ्री सर्व्हिसिंग होती. तर माझी जेव्हा 1 वर्ष त्याला होऊन गेलं आणि जेव्हा मी निडल जे आहे तर मी खूप काळजीपूर्वक करते, परंतु एखाद्या वेळेस घाई गडबडीत राहून जाते तर त्या खाली स्टोन आला आणि ती निडल फुटली. एक वरतीच अटकला आणि एक खाली अटकलं होतं. तर मी त्यांना फोन लावला तर त्यांनी मला डायरेक्टली 500 रुपयाच्या वरतीच खर्च येईल म्हणे. मी त्यांना सांगितलं, म्हटलं बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त जी सुई आहे तर ते जे हे आहे तर ते वरती अटकलंय म्हटलं, बाकी काहीच नाहीये झालेलं. तरी ते बोलले की नाही म्हणे, असं नाहीये म्हणे, एका वस्तूमुळे खूप खराब होतात म्हणे, त्याच्यामुळे दुसरं काही खराब झालं असेल, असं झालं असेल. म्हटलं तसं अजिबात नाहीये म्हटलं, मी स्वतः तुम्हाला सांगते. मी त्यांना व्हिडिओ सुद्धा पाठवला तर त्यांनी म्हणजे त्यांची जी सर्व्हिसिंग आहे तर ती मला खरंच आवडली नाही. त्याच्यामुळं मी तो एक सांगते की प्रत्येकाचं कसं असतं. मग वेगळं मी दुसऱ्यांना बोलवलं तर त्यांनी मला 200 रुपयात काम करूनही दिलं आणि माझी मशीन सुद्धा खूप चांगली चालते. पहिले आवाज देत होते तर आता आवाज सुद्धा देत नाहीये. तर खूप सोपं आहे. आणि ज्यांना खरंच दिवसभरातून ते 4-5 किंवा 10 तरी ब्लाऊज शिवतात तर त्यांच्यासाठी ही मशीन खूप फायदेशीर आहे. आणि अजिबात खटखट नाही, काही नाही वगैरे, डोकं वगैरे अजिबात दुखत नाही. नाहीतर आपल्या जे साध्या मशीन असतात त्याने तर खूप आवाज होतो आणि तो आवाज सुद्धा आपल्या कानांमध्ये घुमत राहतो, ते तर सवय झालेली असते. तर ही मशीन खूप छान आहे आणि तुम्ही सुद्धा इंडस्ट्रियल मशीन घेऊ शकता. आणि याने आपल्या कामाचा स्पीड सुद्धा वाढतो आणि आपल्याला खूप मदत होते. त्याच कंपनीची मी हे अर्नवची सुद्धा पिकोची मशीन घेतलेली, तर मला ही असं वाटतंय मला महाग पडली. तरी मला 6,000 त्यांनी फक्त वरचं मुंडकं दिलेलं होतं. टेबल वगैरे माझा जुन्याच मशीनचा होता. तर होतं कधी कधी की आपण घ्यायला जातो एक आणि घेऊन येतो भलतंच. तर मला जी इलेक्ट्रॉनिक उषाची होती जे आहे ना ते छोटी मिनी मशीन, तर ते घ्यायचं होतं. त्याच्यामध्ये पिको एम्ब्रॉयडरी वगैरे ते सगळं होत होतं. तर गेले घ्यायला एक आणि घेऊन आले दुसरंच. तर हे मशीन फक्त कशासाठी घ्यायचं आहे की जे तुम्ही रेग्युलरली काम करणार दिवसभरात 10, 15, 20, 50 साड्या जरी केल्या तर ह्या मशीनला काहीच होत नाही. तर त्यांनी ही मशीन घ्यायची, ती मिनी मशीन जी आहे उषाची वगैरे, तर ती घेऊ नका. पण क्वचित एखाद्या वेळेस आपल्याला फॉल लावायचं आहे किंवा काही, तर ती मशीन खूप चांगली जाते. आणि माझ्यासोबत तर असंच झालं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जे नवीन असाल तर ते आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.